अगनारी तू जग उद्धारी तू बुद्धिमंत तू शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती विद्येचा अलंकार होती ती अशी स्त्री होती की ती समाजाच्या वतीने कधी डगमगली नव्हती कधी डगमगली नव्हती ती लढत होती ती जगत होती ती जगण्यासोबत जगतही होती ती आशा होती ती भाषा होती ती नवप्रेरणेची दिशा होती ती नवप्रेरणेची दिशा होती होय ती स्त्रीचा सन्मानच होती होय ती स्त्रीचा सन्मानच होती होय ती सावित्रीच होती होय ती कर्तृत्वाला गौरवण्याचा दिवस. मग 8 मार्च हा जागतिक महिला दिन का साजरा केला जातो एवढं थोडक्यात सांगणारी आणि आपण पुढे जाणार आहोत. तर 8 मार्च या दिवशी अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये कामगार म्हणून स्त्री आणि पुरुष दोन्ही काम करत होते, पण स्त्रियांना मिळणारं जे वेतन होतं ते पुरुषांपेक्षा कमी होतं. त्याचप्रमाणे मिळणाऱ्या सोयी सुविधा पण खूप अल्पशा होत्या. त्या विरोधामध्ये अमेरिकेतील स्त्रिया एकत्र आल्या. 8 मार्च 1910 मध्ये सर्वात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये तो जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्याच पद्धतीनं रशियामध्ये सुद्धा ट्रेड अँड पीस नावाची एक आंदोलन त्या काळातील झालं. ट्रेड म्हणजे आपल्याला माहिती भाकरी आणि पीस म्हणजे शांतता. त्या काळामध्ये पहिलं महायुद्ध चालू होतं, त्यामुळे रशिया राजा जो होता त्याची राजशाही होती ती संपुष्टात यावी यासाठी त्या रशियन महिलांनी एकत्रित आल्या आणि त्यांनी सुद्धा त्या घरामध्ये एक मोठं जे आंदोलन केलं ते सुद्धा 8 मार्च रोजी झालं. त्यामुळे 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून घोषित केला जाऊ लागला. त्याच पद्धतीने भारतामध्ये पाहिलं तर मुंबईमध्ये 8 मार्च 1943 मध्ये भारतामध्ये पहिला महिला दिन झाला. पुढे युनोने 1975 साल लक्षात ठेवा 1975 हे महिला वर्ष म्हणून घोषित केले. बुद्धिमंत तू ज्ञानदीप तू